पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। वाडीच्या ईव्हीएम मतदान यंत्राच्या सुरक्षेबाबत काँग्रेस राष्ट्रवादीला चिंता। मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला निवेदन देऊन वेधले लक्ष। वाडी नगर परिषदेसाठी संपन्न झालेल्या 2 डिसेंबरच्या मतदानानंतर अचानक उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मतमोजणी जी 3 डिसेंबरला नियोजनाप्रमाणे होणार होती ती 21 डिसेंबरला करण्याच्या निर्णयाने सर्व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंता आणि नाराजी दिसून आली। यामुळे आता ईव्हीएम मशीन 18 दिवस कशा सुरक्षित राहतील याची चिंता सर्वांना लागली आहे। ही गंभीर बाब लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने तातडीने बुधवारी वाडीच्या मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपत्ते यांची तहसील कार्यालयात भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले। मतदान कशा प्रकारे सुरक्षित राहील यावर काही मुद्दे उपस्थित केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मागणी केली की वाडी नगर परिषद कार्यालयात ठेवलेल्या आणि उपयोगात आणलेल्या 64 ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत। तेथे वीज पुरवठा खंडित होऊ नये याकरता बॅटरी बॅकअप आणि जनरेटरची स्वतंत्र व्यवस्था करावी। आतील बाहेरील संपूर्ण चित्रीकरण नगर परिषद वाडीच्या कार्यालयाबाहेर LED स्क्रीनवर दिसण्याची सोय करण्यात यावी। तसेच सर्व उमेदवारांच्या मोबाईलवर दिसेल अशी व्यवस्था करण्यात यावी। या ठिकाणी मोबाईलचे जामर लावण्यात यावेत। तसेच मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मशीन उघडताना डिव्हाइसचा वापर करता येणार नाही याची खबरदारी घ्यावी। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाराष्ट्र शासन प्राप्त खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत 4 सुरक्षा गार्डची नेमणूक करावी। त्याचा खर्च उमेदवार द्यायला तयार आहोत किंवा वाडी नगर परिषदेने व्यवस्था करावी। तसेच उमेदवाराचे प्रतिनिधी रोज सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रॉंग रूमच्या बाहेर बसवण्याची अनुमती देऊन तशी व्यवस्था करावी। यावर मुख्य निवडणूक अधिकारी वंदना सारंगपती यांनी सांगितले की ईव्हीएम मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवली असून आत बाहेर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। मागच्या बाजूनेही कॅमेरे असतील। वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ नये यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात येईल। चित्रीकरण LED स्क्रीनवर नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर दिसेल अशी व्यवस्था करण्यात येईल। उमेदवारांच्या मोबाईलवर कनेक्ट करणे ही बाब वरिष्ठांशी चर्चा करून निश्चित करण्यात येईल। मतमोजणीच्या अगोदर मशीन उघडताना बाहेरून नियंत्रित होऊ नये म्हणून जामर लावण्यात यावेत। याबाबत वरिष्ठांशी चर्चा करण्यात येईल। 4 खासगी गार्ड नियुक्तीबाबत वरिष्ठांची अनुमती घेण्यात येईल। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना नियोजनबद्ध पद्धतीने बसण्याची अनुमती देण्याची मागणी मंजूर करण्यात आली। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या संदर्भात वेळापत्रकानुसार नियोजन करणार असल्याचे सांगण्यात आले। या संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रेम झाडे, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्विन बैस यांनी या संदर्भात वाडी येथे रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत विस्तृत माहिती आमचे प्रतिनिधी विशाल जाधव यांना दिली। जनतेची आणि बहुतांश उमेदवारांची मागणी असल्याचेही सांगितले। या प्रसंगी किशोर नागपूरकर, मोहन ठाकरे, चंद्रशेखर येवले, पंडित भोरगडे, दिव्यांनी गजभिये, दीपाली गुजर, अनुप रामटेके, मनीषा राऊत, प्रफुल्ल मेश्राम, मोनाली गुजर, आशिष झा, दुर्गा जुनघरे, सरिता गडेकर, हिम्मत गडेकर, प्रवीण सिंग आदी उपस्थित होते। नुसारच या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त व्हावा त्या विशिष्ट उमेदवाराला त्या ईव्हीएम मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ होऊ नये, त्या ईव्हीएम मशीनमध्ये असलेले मतं हे कुठेतरी एका विशिष्ट पक्षाला ट्रान्सफर करण्यात येऊ नये याकरता आम्ही 24 तास पहारा देण्याचं काम करतो। आजच्या पत्रकार परिषदेला निवेदन देण्यासंदर्भात जे काही मुद्दे आहेत त्यावर आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अस्मिताताई बोलतील अशी तयारी। तुम्ही पाहिलंच ना की 2 तारखेला आपल्या संपूर्ण वाडीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये मतदान झालं आणि 3 तारखेला निकाल येणार होता। पण हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठच्या आदेशानुसार हे सर्व जे आहे ते 21 तारखेला आता मतमोजणी होणार आहे। त्या संदर्भात संपूर्ण वाडीमध्ये जी वाडीतली जनता आहे आणि सर्व उमेदवारामध्ये हे झालं की आता 18 दिवस 20 दिवस ही मशीना जिथे राहतील तिथे सिक्युरिटीमध्ये राहणार का, सेफ राहणार का? कारण की सध्या आपण पाहिलं की आमचे जे नेते आहे देशाचे राहुलजी गांधी हे संपूर्ण देशाला माहिती देत आहे की कसं ईव्हीएममध्ये घोळ होत आहे, कसं बोगस मतदानाच्या प्रमाणात घोळ होत आहे। तर ही शंका आम्हाला सुद्धा होती। त्या संदर्भात आम्ही वाडीचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे वंदना मॅडम यांना जाऊन आम्ही निवेदन दिलं। त्यांना काही मागण्या आमच्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या, काही मान्य नाही केल्या, काही मान्य केल्या। तर त्याच्यात आमचं सर्वात प्रथम मुद्दा हे होतं की CCTV कॅमेरे, तिथे त्यांनी सांगितलं की CCTV कॅमेरे लागलेले आहेत आणि आम्ही जाऊन सुद्धा पाहिलं तिथे।
बाहेर आतमध्ये आमची मागणी होती की आतमध्ये लावा, पण त्यांचं असं होतं की नियमानुसार आम्ही आतमध्ये CCTV कॅमेरे लावू शकत नाही. दुसरा मुद्दा असं होता आमचा की तिथे जे बाहेर बसणारे जे सिक्युरिटी म्हणजे पोलीस स्टाफ आहे त्याच्यात काही आमचे प्रतिनिधी तिथे बसले पाहिजे किंवा आमच्या इकडले काही लोक